मंथन प्रज्ञाशोध सामान्यान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित आणि यातील व्यवसाय आहे 6वा. चला तर मग पाहूया व्यवसाय 6 संख्यांचा लहान मोठेपणा. प्रश्न पहिला 9079 चौकट 9097 खालील रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते चिन्ह येईल. आता अगोदर जरा थोडं आपण संख्या कशा प्रकारे ओळखायच्या, लहान संख्या मोठी संख्या ते जरा पाहूया. अगोदर संख्या ओळखत असताना दोन्ही संख्या 4 अंकी आहेत का. जर का एखादी संख्या 5 अंकी आणि एखादी 4 अंकी किंवा एखादी 4 अंकी आणि एखादी 3 अंकी असेल तर यातील लहान संख्या ही कमी अंक असलेली, म्हणजे 3 अंकी असेल आणि एक 4 अंकी असेल तर 3 अंकी संख्या लहान आणि 4 अंकी संख्या मोठी आहे. इथं संख्या वाचत बसायची गरज नाही. दुसरा, आता जर दोन्हीकडेही संख्या 4 अंकी आहे तर मग शोधायची कशी. तर पहिला अंक पाहायचा. पहिल्या अंकामध्ये जो मोठा अंक असेल ती संख्या मोठी, नाहीतर जो अंक लहान असेल ती संख्या लहान असेल. इथं 9 आहेत म्हणजे समान आहे. ठीक आहे, मग पहिला अंक समान आहे तर दुसऱ्या अंकाकडे जाऊया. 0 आहे, इथं 0 आहे, मग दुसरा अंकही समान आहे. मग आता तिसऱ्या अंकाकडे जाऊया. 7 आणि 9. मग आता यातली लहान कोण आहे तर 7 लहान आहेत आणि 9 मोठे आहेत. म्हणजे संख्या मोठी कोणती असेल तर इकडची, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या गणिताचं उदाहरणाचं उत्तर असेल. पुढे पाहूया. 4 सहस्त्र 8 दशक 3 एकक चौकट 4 सहस्त्र 9 एकक 1 शतक रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल असं विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी मात्र संख्या दिलेली नाही, अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. सोपं करायचं असेल तर आपण अंकात लिहायचं, किंवा आता इथं या ठिकाणी बघायला गेलं तर आता 4 सहस्त्र म्हणजे 4 अंकी संख्या असणार आहे. सहस्त्र म्हणजे 1000. इकडं किती सहस्त्र आहेत, इकडे किती सहस्त्र आहेत, तर इकडे 4 आहेत, इकडे 4 आहेत. बरोबर आहे. मग यानंतर सहस्रानंतर येणारा अंक कोणता असतो, शतक. मग शतक इकडं आहे का, नाही. इकडं नाही म्हणजे इथं 0 असणार आहे आणि इकडं मात्र 1 शतक आहे. म्हणजे इकडे 0 शतक आहे, इकडे 1 शतक आहे. म्हणजे संख्या मोठी कोणती असणार आहे तर 4 सहस्त्र 9 एकक आणि 1 शतक ही संख्या मोठी असणार आहे, ही लहान असणार आहे. मग यातलं चिन्ह येणार आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी सुद्धा. पुढचं गणित पहा. खालील पैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होईल. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आपल्याला, करूया. पर्याय क्रमांक 1 मोठी संख्या तयार करायची आहे, म्हणजे मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आहे 9000, नंतर 7 नंतर 4 आणि 0. दुसरा पर्याय बघूया. 9000 9532. म्हणजे मोठ्या अंकाकडून लहान अंकाकडे आपण उतरत्या क्रमाने लिहायची आहे. पुढे 9 8 2 1 आणि चौथा पर्याय 9 9 7 6 4. आता यातील मोठ्यात मोठी संख्या कोणती ती ओळखायची आपल्याला. पहिला अंक ही किती 4 अंकी संख्या आहेत का, तर सगळ्या संख्या या 4 अंकी आहेत. मग पहिला अंक बघूया 9 9 9 9. आता आपण दुसरा अंक पाहूया 7 5 8 7. म्हणजे सर्वात मोठी संख्या, मोठा अंक 8 आहे, म्हणून ही संख्या सर्वात मोठी संख्या होणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित. 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या मिळवल्यास उत्तर किती येईल पाहूया. काय म्हटलंय, 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. लहानात लहान 5 अंकी विषम संख्या. लहानात लहान संख्या जर घेतली तर 1 0 0 0 0. 5 अंकी ही सम संख्या झाली, पण त्यांना हवे काय तर विषम संख्या. मग आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 1 मिळवावं लागेल, म्हणजेच 10001. आणि मोठ्यात मोठी सम संख्या, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय तर 9 9 9 9 ही मोठ्यात मोठी संख्या आहे, परंतु ही विषम संख्या आहे, म्हणजे ही घेऊन जमणार नाही आपल्याला. मग घ्यावी लागेल कोणती, 9998. मग आता करूया दोघांची बेरीज. एक 10001 अधिक
9,998 1,8,9,9,9,1 19,999 उत्तर आहे का कुठे? तर एक नंबरचा पर्याय याचं उत्तर असेल. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत बरोबर हे चिन्ह येईल? पाहूया. 8,000 इथं 5,000 आहेत, म्हणजे इथं ही मोठी आहे ही लहान आहे, त्यामुळे बरोबर चिन्ह येणार नाही. पुढे पाहूया. 90 शतक. आता 90 शतक म्हणजे काय? 90 गुणिले शतक म्हणजे 100. गुणाकार करूया. 9 एके 9 आणि किती शून्य आहेत? 1 2 3 शून्य मोजले आणि आपण लिहिले. आणि 9 सहस्त्र म्हणजे सुद्धा 9,000च, म्हणजे या ठिकाणी मात्र बरोबरचं चिन्ह येईल यांच्यात. पुढे ब पर्याय बघूया. 4,000 आणि 6,000 यांची बेरीज केली तर 10,000 येते. आणि 50 गुणिले 200 बेपंचे 10 आणि वर शून्य किती आहेत? 1 2 3 शून्य आहेत, म्हणजे 1 2 3 शून्य. इथं सुद्धा बरोबरचं चिन्ह येते, म्हणजे ब मध्ये आणि क मध्ये बरोबर चिन्ह येणार आहे. आणि पुढे 17,646 आणि इकडे 26,000 आहे, म्हणजे इथे येणार नाही. ब आणि क उत्तर कुठं आहे? तर ब क पर्याय क्रमांक 4. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकापासून 5 अंकी विषम संख्या तयार होईल? 5 अंकी विषम संख्या तयार होईल असं विचारलेलं आहे. करूया तयार करूया. 1. आता या ठिकाणी मात्र आपल्याला काय सांगितलंय की लहान संख्या मोठी संख्या असं काहीही सांगितलेलं नाही, फक्त विषम संख्या, आणि ती ही किती अंकी? तर 5 अंकी. आता यामध्ये विषम अंक आहे का? तर 1 आहे. मग आता यातलं काही अंक लिहिलं आणि शेवटी 1 लिहिला तर ही विषम संख्या तयार झाली. या अंकात बघा 8,9,6,0,4 यामध्ये एकही इथं 9 अंक आहे विषम, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 8,6,0,4 आणि शेवटी 9 घेतल्यावर इथं सुद्धा विषम संख्या तयार होते. इथं विषम अंक आहे, म्हणजे ही सुद्धा 5 अंकी संख्या विषम होणार आहे, म्हणजे सर्व पर्याय बरोबर हा याचं उत्तर असेल. पुढे 8 1 9 5 आणि 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान सम संख्या सांगितलेली आहे. लहानात लहान म्हणले म्हणजे लहान अंकापासून सुरुवात करूया. 1 नंतर 3 अंक, नंतर 5 अंक, नंतर 8 अंक आणि 9 अंक. ही झाली लहानात लहान. शेवटी अंक विषम अंक एक स्थानी, म्हणजे संपूर्ण संख्या विषम झाली. मग आता नाही, लहानात लहान समसंख्या कोणती असं विचारलंय. समसंख्या मग आता इथं ही संख्या तयार होते कोणती? विषम. मग आता काय करूया? 13,500 ह्या अंकांच्या अदलाबदल करूया, 98 करूया, आणि ही झाली संख्या लहानात लहान विषम समसंख्या. 13,598 हे याचं उत्तर असेल. पुढे हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक आणि हजार स्थानावरील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? बघूया, चला करूया. 4 7 0 आणि 2. आता काय सांगितलं याने? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, म्हणजे मोठा अंक 2 0. ही झाली मोठ्यात मोठी समसंख्या. आणि लहानात लहान समसंख्या. आता लहानात लहान समसंख्या तयार करायची म्हणजे लहान अंकापासून सुरुवात करावी लागेल. 2 4 2 नंतर 0 4 आणि नंतर शेवटी 7. पण ही कसली संख्या झाली तयार? तर सम होते, विषम होते. मग आता आपल्याला सम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2,407 अगोदर आणि नंतर 4 74. मग आता यांची करावं लागेल बेरीज. स्थानिक समसंख्यांची बेरीज किती विचारलेलं आहे? 2,074. यांची बेरीज करूया. 4 9 4 9 9,494. 9,494 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पुढचं शेवटचं गणित
खालील पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. करूया आपण. पर्याय 1 ची संख्या तयार करूया. 1 नंतर 0 घेतला, नंतर 4 घेतले आणि 5 घेतले. आपल्याला 4 अंकी लहानात लहान संख्या विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूया. 1 सुरुवातीला, नंतर 0 घेतला, नंतर 2 घेतले, नंतर 5 घेतले. पर्याय क्रमांक 3 मध्ये सर्वात लहान अंक आहे 2, नंतर येईल 0, नंतर येईल 3 आणि नंतर 7. पर्याय क्रमांक 4 मध्ये सर्वात लहान अंक आहे 2, 2 नंतर 3, नंतर 4 आणि नंतर 7. आता काय म्हटलंय, 4 अंकी तयार केली संख्या, लहान संख्या कोणती तयार होईल विचारलंय. मग आता सर्वात लहान संख्या या दोघातली 1000 वाली, त्यातली 2 लहान संख्या म्हणजेच 1025. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल.